ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। महायुतीमधील पक्षप्रवेशावरून भाजप शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून अलिखित करार मोडल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलेला आहे। याला प्रत्युत्तर देताना पालिका निवडणुकीमध्ये भाजपने सुद्धा शिवसैनिकांना पक्षात घेतल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे। त्यामुळे दोन्ही पक्षातील पक्षप्रवेशाचं राजकारण पुन्हा तापलंय। पण त्या कल्याणपूर्वमध्येच नाही, आता पण काही युतीमध्ये काही अलिखित करार असतो। तो करार होता आमचा की बाबा शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी ही भाजपाने घ्यायचे नाही आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेने घ्यायचे नाही, असा एक अलिखित करार होता। तो करार आता काल पाहिलं आपण की लांडगे साहेब असतील किंवा आमदार मोरे साहेब असतील यांनी तोडलेलं आहे। हे यांना सांगूनही त्यांनी परत परत केलेलं आहे। याची सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यांनी हे असं करून आम्हाला एक संधी दिलेली आहे, तुम्ही आमचे एक घ्याल आम्ही 4 घेणार आता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? केडीएमसी मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद दिसतोय, नेमकं काय घडतंय? जेव्हा पालिका निवडणुका होत्या त्यावेळी पक्षप्रवेशाची सुरुवात ही याच कल्याण डोंबिवलीमधून झाली होती। ती नंतर संपूर्ण राज्यभर भाजपनं विशेष करून त्यानंतर शिवसेनेनं राज्यभर पक्षप्रवेशाची मालिका सुरू ठेवली होती आणि तो वाद थेट दिल्लीपर्यंत गेला होता। यानंतर दोन्ही पक्षांच्या समन्वय समिती जे आहेत त्यांच्या बैठका झाल्या होत्या, पण असं असताना देखील आता पुन्हा एकदा हा वाद जो आहे तो पुन्हा उफाळून आलेला आहे। भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत जे वाद आहेत, विशेष करून कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भागामध्ये, जिथं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आलबेल नाहीये हे अनेकदा स्पष्ट झालेलं आहे। त्यात जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक होती त्यामध्ये अलिखित महायुती यांची होती, पण एकमेकांच्या विरोधामध्ये ते लढले होते बरोबर आहे पद्धतीने। आणि याच पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस आता पुन्हा एकदा भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही त्यांच्या नेत्यांनी, म्हणून शिवसेनेत प्रवेश केलाय आणि ही वादाची ठिणगी आता पुन्हा राज्यभर पेटणार असं दिसतंय। खरं आहे अजित, भाजप आणि शिवसेनेमध्ये आलबेल नाहीये यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय। बरोबर आहे अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।